शब्दसृष्टीच्या डॉक्टर विजया स्मृती व्याख्यानमालेचे संयोजक आणि रसिक मर्मज्ञ श्रोते वाचक या सगळ्यांना माझा नमस्कार. या मालिकेतील अनेक तज्ञांनी अनुवादाची सैद्धांतिक मांडणी अतिशय सखोल आणि विस्तृतपणानं याआधी केलेलीच आहे. या व्याख्यानात मात्र अनुवादाच्या प्रक्रियेतील पेच, समस्या सोडवणूक, समन्वय आणि संश्लिष्टतेची अभिक्रिया, अनुवादातील संस्कृती संदर्भितता यांना केंद्रवर्ती मानून त्याची चर्चा केली. त्याआधी गुजराती आणि मराठी आणि गुजराती अनुवाद क्षेत्रामध्ये झालेल्या कामाचा आपण अत्यंत संक्षिप्त असा आढावा घेत आहोत. गुजराती साहित्यात अनुवादाची परंपरा फार मोठी असून त्यात अनेक पाश्चात्य आणि भारतीय भाषातील साहित्य मोठ्या प्रमाणात अनुवादित झाले आहे. मध्ययुगीन काळातील रामायण आणि महाभारतातील कथांची पुनर्कथने, भाष्ये, विवेचन, विवरण यापासून ते समकालीन काळातील कृतींचे अनुवाद अशी ती अव्याहतपणे सुरू आहे. मराठीच्या संदर्भात बोलायचं झाल्यास मराठीतून गुजरातीत झालेले अनुवाद मोठ्या प्रमाणात आहेत. अर्थात करोना काळामुळे आज माझ्या हातात कुठल्याही अधिकृत सूची नसून हाताशी असलेल्या नेमक्या माहितीवर विसंबून मी येथे काही थोडकी नावे दिलेली आहेत. संत साहित्यातील ज्ञानेश्वरीचा किशनसिंग चावडांनी केलेला अनुवाद, तुकारामाच्या अभंगांचा सुरेश दलालांनी आणि त्याखेरीज अरुणा जाडेजांनी केलेला अनुवाद, तर रामदासांच्या मनाचे श्लोकचा मकरंद मुसळेंनी केलेला समश्लोकी अनुवाद ही त्यातली काही फक्त नावे आहेत. वि स खांडेकरांच्या ययाती, क्रौंचवत यासह त्यांच्या एका पानाची आत्मकथा या आत्मकथेचे अनुवाद गुजराती वाचकात अत्यंत लोकप्रिय होते ही माहिती आपल्या सगळ्यांना आहे. त्याचबरोबर श्यामची आईचा नटवरलाल दवे यांनी केलेला आणि परत नंतर अरुणा जाडेजांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे. खेरीज अरुणा जाडेजांनी त्यांच्या आस्तिक कादंबरीचा आणि सोन्या मारुतीचाही अनुवाद केलाय. साने गुरुजींच्या भारतीय संस्कृतीचा संजय भावे यांनी केलेला अनुवाद हाही महत्वाचा आहे. रणजित देसाईंच्या स्वामी कादंबरीचा किशोर गौड यांनी केलेल्या अनुवादाबरोबरच प्रतिभा म दवे यांनी शिवाजी सावंतांच्या मृत्युंजयचा केलेला अनुवाद गुजराती वाचकात प्रिय आहे. त्याचबरोबर प्रतिभा म दवे यांनी विश्वास पाटील यांच्या महानायक, पानिपत, झाडाझडती यासारख्या अतिशय महत्वाच्या कादंबऱ्यांचे अनुवाद केले. मराठी गुजराती अनुवादाच्या क्षेत्रात जया मेहता, वसंत जोशी, सुरेश दलाल, शकुंतला मेहता यांनी घातलेली भर फार सकस स्वरूपाची आहे. चित्रम खानोलकरांच्या रात्रकाळी घागरकाळीचा, दुर्गाबाई भागवतांच्या व्यासपर्वचा आणि रवींद्रनाथ 3 व्याख्याने या पु ल देशपांडेंच्या पुस्तकाचा जया मेहतांनी केलेला अनुवाद, पु ल देशपांडेंच्या व्यक्ती आणि वल्लीचा शकुंतला मेहतांनी केलेला अनुवाद याही अनुवाद क्षेत्रातील महत्वाच्या कृती आहेत. त्याचबरोबर युगांत या इरावती कर्व्यांच्या पुस्तकाचा शशीन ओझा यांनी केलेला अनुवाद, भालचंद्र नेमाड्यांच्या कोसलाचा व देखणीचा अनुक्रमे उषा शेठ आणि उर्वशी पंड्या यांनी केलेला अनुवाद ही यामधील काही महत्वाची नावे आहेत. वैयक्तिक पातळीवर ज्याप्रमाणे अनुवादाची कामे करण्यात आली त्याचप्रमाणे काही ट्रस्टतर्फेही अशी कामे करून घेण्यात आली आहेत. उदाहरणार्थ उमाशंकर जोशींनी आपल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेमधून गंगोत्री ट्रस्ट सुरू केले व त्यामधून अनुवादाची कार्य सुरू केली. त्यात कुसुमाग्रज, वसंत बापट, विंदा करंदीकर, उशी रेगे, ग्रेस, नारायण सुर्वे या कवींच्या कवितांचे सुरेश दलाल, जया मेहता, शकुंतला मेहता, वसंत जोशी यांनी केलेले अनुवादाचे काम अतिशय महत्वाचे आहे.
मराठीतील बहुतांशी साहित्य प्रकारांचे दलित ग्रामीण स्त्रीवादी साहित्य प्रवाहातील महत्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कृतींचे लोकप्रिय लेखकांच्या कृतीबरोबरच नव्या अभिनव वाटा चोपळणाऱ्या मराठी साहित्य कृतींचे गुजरातीत झालेले अनुवाद यामुळे मराठी गुजराती अनुवाद क्षेत्रातील काम व्यापक स्वरूपाचे असले तरी गुजराती मराठी अनुवाद क्षेत्र त्या मानाने यापेक्षा अधिक मोठ्या कामाची मागणी करणारे आहे. त्यातही पृथ्वीराज सो या आत्माराम केशवजी द्विवेदी यांच्या पुस्तकाचा लोकहितवादींनी केलेला अनुवाद, करण घेलो या गुजरातीतील प्रथम कादंबरीचा गणेश भिकाजी गुंजीकर व खंडेराव भिकाजी बेलसरे यांनी केलेला अनुवाद ही सुरुवातीची काही पदचिन्हे म्हणता येतील. शिवाय भद्रचा अंबाराम केवलराम यांच्या साहित्य कृतीचा बापूराव करंदीकर यांनी केलेला अनुवाद, जुगतराम दवे यांच्या पुस्तकाचा ते गांधीजी या जुगतराम दवे यांच्या पुस्तकाचा 11वा अवतार हा KN असनोरकर यांनी केलेला अनुवाद, काकानी शशी या कन्हैयालाल मुंशीचा कादंबरीचा माई वरेरकर यांनी केलेला अनुवाद, भारेलो अग्नी या रव देसाईंच्या कादंबरीचा मृणालिनी देसाईंनी केलेला अनुवाद, तसेच त्यांनी केलेल्या गोवर्धनराम त्रिपाठींच्या सरस्वती चंद्रचा अनुवाद, महाअमात्य या धूमकेतूच्या कादंबरीचा भाऊ धर्माधिकारी यांनी केलेला अनुवाद, सॉक्रेटिस या मनुभाई पंचोलींच्या कादंबरीचा मृणालिनी देसाई यांनी केलेला अनुवाद, तसेच प्रकाशनो पडछायो या दिनकर जोशींच्या कादंबरीचा प्रकाशाची सावली या नावाने स्मिता भागवतांनी केलेला अनुवाद, गुजराती दलित कथा संपादक हरीश मंगलमचा अरुणा जोशींनी केलेला अनुवाद, बावडी अशोकपुरी गोस्वामी यांच्या कादंबरीचा अंजनी नरवणेंनी केलेला अनुवाद, अंधारी गलीमा सफेद टप्पा या हिमांशी शेलतांच्या कथासंग्रहाचा सुषमा लेले यांनी केलेला अनुवाद, दिनकर जोशींच्या चक्र ते चरखा, महाभारतातील पितृवंदना, महाभारतातील मातृवंदना यासारख्या अनेक भाष्यपर विवेचनपर ग्रंथांचा सुषमा शाळीग्राम यांनी केलेला अनुवाद ही यातील काही अतिशय उल्लेखनीय अशी नावे आहेत. आता आपण असं मला वाटतं की पुढच्या भागाकडे वळूया. सगळ्यात आधी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतं की अनुवाद ही कला आहे काय. या प्रश्नाचं उत्तर देताना माहितीपर तांत्रिक विषयाचे ज्ञान देणारी पुस्तके इत्यादींचा अपवाद वगळता आपल्याला असं म्हणता येतं की अनुवाद सृजनात्मक लेखनाचा अनुवाद हा कलारूप धारण करू शकतो. सृजनात्मक या दृष्टीनं मी केलेले बहुंशी अनुवाद हे सृजनात्मक साहित्याचे आहेत आणि त्यात कथात्मक आणि काव्य या दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. या सर्जनशील साहित्याची निर्मिती आपल्या जीवनानुभूतीतून निर्माण होत असली तरी या जीवनानुभवांची कल्पनेद्वारा पुनर्निर्मिती होत असताना त्यात सर्जकाची भूमिका, जीवनदृष्टी, विश्वदृष्टी प्रगट होत असते. जीवनातले परिचित, अपरिचित, कल्पित, अकल्पित असे व्यामिश्र अनुभव व्यक्त करताना या अनुभवातील संवेदना, भाव, कल्पना, विचार इत्यादी घटकांगे व्यक्त होताना तिच्यात अर्थसूचकता, प्रसरणशीलतेला दिलेला अवकाश, कल्पनाशीलतेला दिलेली चेतना निर्माण केली जात असते. पुनर्निर्मितीचे हे क्षेत्र, त्यातील घटक द्रव्ये, सर्जकांनी दाखवलेली भाषेबद्दलची सजगता यांचे आव्हान पेलताना अनुवाद कलात्मक होत जातो. अनुवादाच्या आव्हानाचे हे मूल क्षेत्र आहे असं म्हणता येईल. अनुवादासाठी निवडण्यात येणाऱ्या साहित्य कृतींचाही या दृष्टीने विचार करावा लागतो. केवळ मनोरंजनात्मक
खूप वेगळ्या कृती अथवा कथावस्तूतील व रूपबंधातील आशयातील समानता असणाऱ्या कृतींच्या पेक्षा स्त्रोत भाषेतील साहित्य कृतीने लक्ष भाषेच्या जाणीवा संवेदना यांचे क्षेत्र विस्तारेल. त्याच्या सामाजिक सांस्कृतिक जाणीवा समृद्ध होतील. स्त्रोत भाषेतील नव्या संकल्पना, नवे विचार, नवी जीवनदृष्टी, आशय, रूपबंध व शैलीची नवीनता याने लक्ष भाषेत नवी भर पडेल. अशा साहित्य कृतींचा अनुवाद करणे अधिक श्रेयस्कर आहे. अनुवादासाठी साहित्य कृतींची निवड करताना वरीलपैकी एक किंवा अनेक घटकांचा विचार माझ्यासाठी महत्वाचा ठरला. त्यावेळी गुजरातीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कृती, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कृती व भारतीय पातळीवर अनेक सन्मानाने गौरव झालेली कविता यांची निवड करण्यास प्राधान्य देण्याकडे माझी वृत्ती होती. याशिवाय अनुवादक अनुवादाकडे का वळतो या प्रश्नाचं उत्तर देताना केवळ छंद, 2 अथवा अनेक भाषा अवगत असणे अथवा अजून एक संस्कृती समजून घेण्याचा मार्ग असे एकच एक उत्तर देता येत नाही. सर्जनशील आणि नव्या अनवट वाटाकडे जाणाऱ्या या साहित्य कृतींच्या अनुवाद कृतीमागे मुळाशी संस्कृती संवादाचे अर्थ असते इतकं मात्र थोडक्यात सांगता येते. विवाहानंतर सोलापूरहून बडोद्याला झालेले स्थलांतर, गुजराती भाषिक परिसरातील वास्तव्य, भाषिक जगण्याचा अनुभव, विद्यापीठातील अध्यापनाच्या नोकरीने उत्सुकतेला मिळालेल्या अभ्यासाचे परिमाण, गुजराती विभागाचे सौहार्दपूर्ण संबंध यामधून अनुवादाच्या प्रेरणा मनात जाग्या झाल्या असाव्या. शिवाय गुजरातीतील अनेक श्रेष्ठ लेखकांच्या कृती मराठी वाचकांना फारशा परिचित नाहीत. भारतीय पातळीवरील साहित्य चर्चेत काही अपवाद वगळता गुजरातीतील साहित्य कृतींचे संदर्भ फारसे दिले जात नाही. तेव्हा आपल्यावरील सांस्कृतिक जबाबदारीचे ऋण आपण अंशतः तरी पार पाडावे ही जबाबदारीची भावनाही अनुवादाकडे वळण्यामागे असावी. त्यातूनच मानवीनी भवाई या स्वर्गीय पन्नालाल पटेल यांच्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कादंबरीचा अनुवाद करण्याची प्रेरणा निर्माण झाली. मानवीनी भवाई ही कादंबरी त्रयीतील पहिली कादंबरी. पन्नालाल पटेल हे गुजराती साहित्याच्या गांधी युगातील अतिशय श्रेष्ठ लेखक. उत्तर गुजरात मधील साबरकांठा जिल्ह्यातील लोकजीवनाची जटिल वास्तवता त्याच्या मूळ रांगड्या करड्या काहीशा खडबडीत स्वरूपात प्राकृतिक आदिम परिबळातून विस्तृत फलकावर या कादंबरीतून आपल्या समोर साकार होते. फ्लॅशबॅक पद्धतीने सुरू झालेला कादंबरीतील घटनापट काळाचे दुवे जोडताना आलेली सृष्टीचक्रातील संस्कृतीतील विविध घटिते, जीवनातील बाह्य स्तरावरील वास्तविकता आणि मानवी मनाचे आंतरिक वास्तव यातील गुंतागुंत, लोकजीवनाला आकार देणारी अनेक घटक रूपे व मानवी अस्तित्वाच्या मूळ प्रेरणेची संरचना सूत्रे, कृषी जीवनाला असणारी राजकीय आणि सामाजिकतेची छद्म रूपे, लेखकाची ऐसपैस कथन करणारी शैली या सर्वांचे आकलन करून घेत असताना जाणवलं ते हे की मानवी अस्तित्व त्याच्या मूळ यथार्थ स्वरूपात पाहण्याची प्रेरणा मानवीनी भवाईतील जीवनानुभवातून प्रगट होत राहते. साबरकाठचा हा परिसर, इथला निसर्ग, झाड झाडोरा, इथली माणसं व त्यांच्या रागलोभाच्या सुखदुःखाच्या कल्पना, सृष्टीचक्राशी असलेलं त्यांचं नातं, खाणं पिणं, खेळ, जन्ममृत्यू लग्न प्रसंगातील विधिक्रिया, भारतीय जात व्यवस्था व कर्मवाद यांचे खोलवरचे संस्कार, लोकजीवनातील विविध लोकसंकेतांनी घडलेली मानवी घटिते यासह साकार होते ती काळाची गती. मानवीनी भवाई गुजरात मधल्या इसवी सन 1899
1900च्या कराल दुष्काळाचं असाधारण चित्र उभं केलं जातं. दुष्काळातल्या भुकेचं भीषण आणि बीभत्स वास्तव दाखवताना लेखक माणसानं उभे केलेल्या संस्कृतीची पुट खरवडून काढत त्याच्या अगदी आदी स्थानापर्यंत जाऊन पोहोचतो आणि भुकेचं सत्य, आतली आणि बाहेरची भूक यांच्या सत्याचे दर्शन घडवतो. भुकेच्या या वणव्यात जळून उरतात त्या नैसर्गिक नैतिकता, शारीरता, मानवी जीवनउर्मी यांच्या अदम्य प्रेरणा. एकीकडे निसर्गाच्या आधारित जगणे, तर त्याचबरोबर त्याच्याशी चाललेली मानवी अस्तित्वाची संघर्षमयता यांच्या अनेक पदरी ताणातून मानवी विजिगीसेचे दर्शन घडवणाऱ्या या कादंबरीचा अनुवाद करणे हे आव्हानात्मक काम होते. कादंबरीचा भाषिक पोत ही विविध धाग्यांनी विणलेला आहे. त्यातल्या संवादात येणारी प्रादेशिक बोली, त्यातही थोड्याफार प्रमाणात कुणबी, ब्राह्मण, वाणी, भिल्ल, वैष्णव, फिरस्ते, व्यापारी इत्यादी अनेक सामाजिक सांस्कृतिक घटकांच्या बोली त्यांच्या उच्चार वैशिष्ट्यासह येतात, तेव्हा हा भाषिक पोत अनुवादात उतरवताना ठायी ठायी निर्णय घ्यावे लागत होते. दुष्काळात सदावर्त खुलणाऱ्या सुंदरजी शेठसाठी प्रौढ नागर प्रमाण भाषेचा उपयोग केला, तर काहीसे बोबडे बोलणाऱ्या वैष्णव ब्राह्मणाचे संवाद अळेळाम लांब अशा स्वरूपाचे केले, पण तरी सर्व ठिकाणी हे शक्य झाले नाही. असंख्य स्थानिक आणि सांस्कृतिक संदर्भ असणाऱ्या संहितेच्या स्त्रोत भाषेतील आणि लक्ष भाषेतील बारकावे, त्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाषिक छटांसह विचारात घेणे मला फार गरजेचे ठरले. अवतार हा गुजराती शब्द जन्मभरासाठी या अर्थानं येतो. त्यातील मिथक परंपरेतील अवतार कल्पनेचे सूचन, भारतीय परंपरेतील तत्वज्ञान सूचन या समग्रतेची प्रसरणशीलता लक्ष भाषेत आणताना हाती काही फारसे आले नाही. अनुवाद करताना शब्दकोशात नसलेल्या विपुल शब्दांचा अर्थ, अन्वय आणि संदर्भ समजावून घेताना गुजराती सहाध्यायी, शेजारी पाजारी, घरातली साबरकाठाची बाई या सगळ्यांना सतत विचारावे लागत होते व अर्थाच्या दृष्टीने ती स्त्रोत भाषेच्या संहितेवर हुकूम लक्ष भाषेच्या वाचकापर्यंत जाऊ शकते ना, यासाठी सतत सजग राहावे लागत होते. लोकगीत व लोककथा ही लोकजीवनाची अगदी जैविक म्हणावी अशी अंगे आहेत. त्यातील गीतांचा अनुवाद करताना नाद आणि लय शक्य तितक्या प्रमाणात राखण्याचा प्रयत्न केला. कादंबरीत बाबाजीची लंगोटी अशी एक लोककथा येते. मानवी स्वभाव, संसार याबद्दलचं कथ्य मांडणारी ही लोककथा समूह जीवनातून साकार होते व त्यासाठी लहानपणी शेतावर खाल्लेला हुरडा, शेतकऱ्यांच्या गप्पा टप्पा यांचे अचानक झालेले स्मरण कामी आले. भुकेचं मानवी सत्य, निसर्गाशी झुंज देणारी त्याची विजिगीषा यांची आशयसूत्र सार्वकालिक असली तरी ती विशिष्ट मातीतून, विशिष्ट काळातून प्रगट होत असल्यानं त्याची ही स्थलकाल वैशिष्ट्यता राखणं अनुवादाची मोठीच गरज होती. कृषी संस्कृतीच्या पसाऱ्याचा अनेक अंगी वेध घेणाऱ्या कादंबरीतील विशाल दणकट आशयसूत्रे पाहता स्त्रोत भाषेतील अनेकांगी विपुल अशी संस्कृती संदर्भाची वैशिष्ट्य तशीच्या तशी ठेवत तळटीपा दिल्या आहेत. उदाहरणार्थ भवाई हे प्रहसनवदा लोकनाट्य, त्यातील रंगला रंगली ही पात्र, वाद्य, सघ्रो देसंग, जस्मा ओडण यांची गुजरातीतील प्रसिद्ध कथानके, आगे आणि अणू यासारखे अनेक विधीत वापरली जाणारी भांडी, स्थानिक जाती जमाती, खेळांचे प्रकार हे सर्व लक्ष भाषेत तसेच ठेवण्यात आले. विशिष्ट वनस्पती, झाडझडोरा ही त्या मातीची उपज असल्याने त्यांची नावंही तशीच ठेवली आहेत. उदाहरणार्थ मोख्याच्या झाडाची साल दुष्काळात चिंचेच्या कोंबाबरोबर, चिगुराबरोबर लोक वाटून शिजवून खात होते असा संदर्भ येतो. यातील मोख्याचं झाड हे औषधी असून ते फक्त आबू पर्वताच्या
जंगलातच उगवणारे झाड असल्याने त्याचे नाव तसेच ठेवले. पण कधी कधी अर्थप्रतीतीसाठी लक्ष भाषेतील शब्दही ठेवला आहे. रानावनात वाळल्या फुलासारखी करड्या तपकिरी रंगाची काटेरी फुलं आढळतात. ती कपड्यात अडकतात, टोचतात पण कळत नाही. काळूला गाणं ऐकताना आपल्याला काय होतंय ते कळत नाही, हे सांगण्यासाठी या फुलांचा संदर्भ येतो. तेव्हा लक्ष भाषेच्या बोलीत आढळणारा कोल्हे हा शब्द ठेवला. मात्र असे करताना अर्थाच्या दृष्टीने ती स्त्रोत संहितेला अपभ्रंशित तर करत नाही ना, याची पुरेशी काळजी घेतली. व त्याहून मूलभूत गोष्ट अशी की नेमाडे यांनी म्हटल्याप्रमाणे रक्ताच्या नात्याने अधिक जवळ असणाऱ्या, सांस्कृतिक दृष्ट्या जोडल्या गेलेल्या या दोन भाषात समानके अधिक असल्याने त्यांच्यात अर्थाचे स्थानांतरण तुलनेने सोपे गेले. या न्यायाने या कृतीचे आव्हान काही प्रमाणात मला पेलता आले. तरी 2003 साली केलेल्या या कृतीत मला आज अनेक बदल करता आले असते असे वाटत राहते. व आदर्श अनुवाद, परिपूर्ण अनुवाद अशा अनुवादाची एखादी व्याख्या करता येईल का, असा प्रश्न मनात उभा राहतो. सर्जनशील साहित्यात कथात्मक साहित्याप्रमाणे कवितेचाही समावेश होतो. कविता ही गुंतागुंतीच्या अनुभवाची अपर्यायी शब्दांची नेमकी अभिव्यक्ती असल्याने ती संक्षिप्त, सूचक, अमूर्त आणि अपरिचित असते. ती श्लेषाच्या भाषेत बोलत असल्याने अनेकार्थक्षम असते. तिच्यातील बाह्य लय व आंतरिक लय, त्यातील प्रतिध्वनी, अर्थ व ध्वनींच्या परस्पर क्रिया इत्यादी अनेक सूक्ष्म घटकामुळे कवितेचा अनुवाद हा गद्याच्या अनुवादापेक्षा अधिक अवघड, आव्हानात्मक होतो. कविता हा साहित्य प्रकार सुरुवातीपासूनच आस्थेचा विषय असल्याने गुजराती कविता जाणून घेण्याची इच्छा होणे साहजिक होते. त्यातही 1960 नंतरच्या मराठी कवितेप्रमाणे गुजराती साहित्यात आणि कवितेतही मानवी अस्तित्वाविषयी ज्या प्रकारची संवेदनशीलता दिसू लागली होती, त्यात सुरेश जोशी, गुलाम मोहम्मद शेख, लाभशंकर ठाकर, सीतांशू यशचंद्र इत्यादींचे योगदान मौलिक स्वरूपाचे आहे. सीतांशू यशचंद्रांच्या कवितेचा गौरव कबीर पुरस्कार, सरस्वती सन्मान यासारख्या अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी करण्यात आलेला आहे. त्यांच्या काही सुट्या कवितांचा अनुवाद करताना त्याचे अनवट रूप लक्षात आल्याने त्यांच्या जटायू कविता संग्रहाकडे आणि वखार मधल्या काही कवितांचा अनुवाद करण्याकडे वळले. कविता वाचताना लक्षात आले की सीतांशूंच्या कवितातील अनुभवाची व्यामिश्रता, जटिलता, आधुनिकतेचे संवेदन, आशयसूत्रातील विविधता, तिच्यातील स्थानिकतेचे वैश्विक संदर्भ, सोशिओ पॉलिटिकल क्रायसिसचे तिरकसपणाने आलेले चिंतन, हे सर्व व्यक्त होताना त्यांच्या कवितेत आलेल्या काव्यात्मक उपयोजनांचा अनुवाद करणे फार अवघड काम होते. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येते, अनेक कवितात गुंतागुंतीच्या अनुभवाची दृश्य मांडणी अतिशय विलक्षण, अनियमित, अपारंपरिक व अरूढ अशी आहे. दृश्य रूपातील मांडणीचा हा विलक्षणपणा शब्द व वाक्यखंड यांना जोडताना आलेली अन्वय व संदर्भ दूरता, तिच्यातील स्वप्नसदृश्य प्रतिमा विश्व, मिथकांची पुनर्रचना आणि त्यांचे नवे अर्थघटन, पात्रातील सजीव निर्जीवांची उलटापालट, त्यातील सररिअलिस्टिक तत्वाचे काव्यात्मक प्रभावी उपयोजन, यामुळे ती क्लिष्ट आणि दुर्बोध वाटत अनुवादासाठी दुष्कर ठरते. यात एक म्हणजे अनेक कवितेच्या दृश्य रूपाची मांडणी ही तिच्या अनुभवाचाच भाग असल्याने अनुवादातही ती तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अन्वय दूरतेचा, संदर्भ दूरतेचा प्रश्न सोडवताना तिच्या अंतस्तरावरून अर्थाच्या अवकाशाचा शोध घेत पुढे जावे लागते. उदाहरणार्थ, मोहेंजोदडो या कवितेतील मारो धर्म मारी शांती या काव्यखंडात दूर पूर्वेच्या मंदिरात सिलेंडरे फिरवणाऱ्या वृद्ध प्रार्थनेचे, मुंबईच्या पंजाबी इराणी हॉटेलात नाणी फेकून गाणी ऐकण्याचे, हॉटेलात अन्न खाण्याचे,
इत्यादी अनेक असंगत क्रियांचे संदर्भ येत त्यात कोणताही अन्वय दिसत नाही. तेव्हा माणसाचे हे उसने जगणे, परात्मता, परकीपणा, कोसळलेले सांस्कृतिक आधार या संवेदनांच्या आधारे त्याच्या अंतःस्तरावरून हे संदर्भ अन्वित करता आले. या पुढील खंडातच धृतराष्ट्राच्या बाहुवर्तळातील अॅम्फी थिएटर बांधण्याची प्रतिमा येते. महाभारताच्या उपसंहारात आलेली भीमाचा पुतळा बाहूत घेण्याची घटना व पुढील ओळीत आलेली घर दाटून जीवन रक्षक वेम्याची इमारत बांधण्याची प्रतिमा यामध्ये अनुवाद करताना बांधणे क्रियापदाची जागा योग्य त्या ठिकाणी ठेवणे आवश्यक होते व ती तशी ठेवता आल्याने परस्परांशी असंबंधित या संदर्भांना अन्वित करता आले. अनुवाद प्रक्रियेत, विशेषतः कवितेच्या अनुवाद प्रक्रियेतील अत्यंत कठीणतम असा भाग म्हणजे भाषेतील ध्वनींचा आहे. प्रत्येक भाषेतील शब्दांच्या ध्वनीभोवती असणारी अर्थसंपृक्तता, अर्थलहरी विस्तारत नेण्याची परिमाण आणि प्रत्येक क्षमता दुसऱ्या भाषेत आणता येईलच असे नव्हे. अनुवादात हानी होणारा व फारशी भरपाई न करता येण्यासारखा हा भाग. त्यासाठी अनेकदा अनुवादकाची लक्ष्य भाषेची क्षमता सर्जनशीलतेच्या अंगी लावावी लागते. उदाहरणार्थ, प्रलय कवितेत गुंतागुंतीचा व्यामिश्र असा अनुभव साकार होतो. कवितेच्या सुरुवातीलाच रोजच्या जगण्यातील पाण्याची रूपे व कवी ज्या प्रलयाबद्दल, सर्वव्यापी नथिंगनेस बद्दल सांगू पाहतो त्यांच्यातील साम्याला नकार देत त्याचा उच्छेद केला जातो. कवितेतील एका खंडात टेबुक 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 टपके पाणीडा अशी ओळ येते. यातील टेबुक हा पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द, तर पाणीडा हा लोकभाषेतील वस्तूचे लहानगी रूप दाखवणारा शब्द. लक्ष्य भाषेत पाणीडाला सुमतुल्य शब्द सापडेला. मराठी अभंगातही पाहिले. मग रोजच्या बोलीतील टिपूस हा शब्द तिथं ठेवत तो टेबुक या ध्वनिदर्शकतेशी मेळ साधला. सीतांशूंच्या काही कविता तर ध्वनीवर आधारित म्हणण्यापेक्षा ध्वनीमधूनच आपला अनुभव प्रगट करू पाहणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, चे गुवेरा माटे गुजराती कविता, हो ची मिन्ह माटे एक गुजराती कविता इत्यादी. या कवितांचा अनुवाद करताना टेंगची आगेकूच यासारख्या फक्त काही शब्दांचे अनुवाद करत ध्वनींचा भाग तसाच ठेवला आहे. यामध्ये ध्वनीत जणू प्रतिमांची भरपाई करताना दिसतात. अन्याय आणि अत्याचार चुपचाप सहन करणारी प्रजा सुप्तपणाने विद्रोहाच्या वाटा शोधत असते. त्या स्फोटक मौनाच्या प्रतिमाच जणू या ध्वनीतून व्यक्त होतात. प्रलय कवितेतील एका काव्यखंडात नुकत्याच बोलू लागलेल्या मुलाच्या ध्वनीची 12 खडी सदृश्य रचना येते. उदाहरणार्थ, बा 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 पा. त्याची मांडणी वर्णमाला सदृश्य रूपात येते. लहान मुलांच्या मनातील निरागसपणा, खेळकरपणा या भावांची जागृती होता होता त्या पुढील ओळीतून आग, साप, पाण्याचा लोंढा या भयान खेळाशी जोडले जात समूळ हादरून जाण्याचा प्रत्यय येत असल्याने यामधील ध्वनिरचना अभाषांतरित ठरते, म्हणून ती तशीच्या तशी ठेवावी लागते. कवितेत अनेक ठिकाणी कुत्र्याचे, चितेचे, मोहरांचे, मुलांच्या रडण्याचे, गाडीचे, टाकी फुटण्याचे ध्वनी येतात व व्यावहारिक, अकवितिक अशा ध्वनींना कवितेच्या क्षेत्रात आणत अर्थप्रतीती क्षम बनवले जाते. हा भागही अनुवादासाठी आव्हानात्मक होता आणि स्त्रोत भाषेतून तो लक्ष्य भाषेत अर्थवाही करावा लागत होता. कवितेच्या साहित्य कृतीचा अनुवाद करताना साहित्य कृतीत संस्कृती ही नेपथ्यासारखी नसून साहित्य कृतीच संस्कृतीचा एक भाग असते, हे सतत लक्षात ठेवावे लागते. त्यामुळे एखाद्या कविता संग्रहाचे आकलन करताना मुळात ते सांस्कृतिक वस्तूचे व रचिताचेच आकलन असते. सीतांशूंच्या साहित्यात
कवितेत पश्चिमी कला संप्रदायाच्या परिशीलनाचा अर्थपूर्ण संबंध निहित असला तरी या कवितेची पाळेमुळे भारतीय गुजराती मातीत घट्ट आणि खोलवर रुजली असल्यानं गुजराती भाषेच्या इतिहासातील अनेक वर्णांना म्हणजे मारू गुर्जरी अपभ्रंश, जैन वाणी, गुजराती सामूहिक प्रार्थना, विविध लोकलयी आणि लोकसंकेत, धुयासारखे रचनाबंध, आख्यान परंपरेचा बाज आणि धाटणी, संतवाणी यासारख्या अनेक घटकांना रचनाबंधांना ती आपल्या कवितिक प्रभाव क्षेत्रात सर्जन पातळीवर आणते. जटायू, प्रल्हादनी प्रार्थना, हनुमाननी एकोक्ती सारख्या कवितातील आख्यान सदृश्य रचनेचा बाज सांभाळताना मराठीतील मध्ययुगीन आणि पंडिती परंपरेचे वाचन कामी आले. सीतांशू अनेकदा धवल धर्म ज्योती, अधर्म ज्योती, सत्सत ज्योत विहीन यासारख्या संस्कृत शब्दांचे वर्षोवित्या जे महावे ते जिव्या करे अशा बोलीशी मिश्रण करत वर्तमान जगण्याशी तिला प्रवाहित करतात. या रचनेतील संस्कृत शब्दांचे उपयोजन, वर्णनपरतेतील तपशील आणि कथनाची गती, या रचनेतील वैशिष्ट्यांची धाटणी लक्ष भाषेत आणताना अनेक शब्दांच्या जागा बदलत लक्ष भाषेतील क्रियापदे आणि पूरके वापरत आख्यान परंपरेचा बाज सांभाळला आहे. शबर वानर अस्वल हंसवरी हरिण साप खरे यासारखे वरी, दुजे, बहु, मज, तया असे शब्द वापरले, पण त्याचबरोबर आजच्या बोलण्यातील उडता उडता वर्षे सरली असे त्याचे मिश्रण करीत त्यातील वर्तमानाचा जिवंत प्रवाहीपणा कायम राखण्याचा प्रयत्न केला. अनुवाद करताना लक्षात येत होतं की सीतांशूंच्या कवितेत इतिहासाचे आदिम जगण्याचे संदर्भ प्रतिमात्मतेने येत असले तरी तिचा रोख पूर्णतः वर्तमानावरच आहे. आख्यान कवितेच्या धाटणीबरोबरच कवितेत मध्ययुगीन गुजराती संत परंपरेतील विशेषतः नरसिंहाची काही पदे येतात. एनी तोले झळहळ ज्योत भर्या उद्दोत अरी रविकोट, निसरे कशू नाही निजा सोनाने कोर कशू नाही. नरसिंहाचे हे पद अनुवादासाठी बिकट होतेच. कोटी कोटी रवींचा प्रकाश त्या नथिंगनेस समोर सोन्याच्या कोरी एवढा. नरसिंह मेहता नथिंगनेस ब्रह्माला म्हणतात. सीतांशू या नथिंगनेसला चौदिशाला पसरलेल्या प्रलयात बुडून जाण्याची भयाकुलता देतात. हे हाती काही न लागणे, सर्वंकष काही नाहीची जाणीव जितकी प्राचीन आहे तितकीच आधुनिक. हे हाताला काही न लागणे, सर्वंकष काही नाहीची तीव्र खोल जाणीव जगण्याच्या संदर्भात येते. तिला आधुनिक संदेहवाद, आधार संकल्पनांच्या मोडून पडलेल्या चौकटी यामुळे आधुनिक माणसाच्या जगण्यातल्या कठोर समस्येचे रूप मिळते. कवीच्या रचनाबंधात नरसिंह मेहताच्या पदाचे आशय क्षेत्र आधुनिक माणसाच्या जगण्यासंदर्भात प्रसरणशील होत असल्याने अनुवाद करताना अर्थाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. एनी तोले या प्रथम पंक्तीतल्या शब्दाची जागा झळझळ ज्योती भरा प्रकाश, अरे कोटी कोटी रवीचा झाकळतो, काही नाहीच्या तोले ठरे कोर सोन्याचा काही नाही अशी दुसऱ्या पंक्तीत घेत तो अर्थासाठी अधिक सुकर करून घेतला. त्यातील झ वर्णाच्या पुनरुक्तीने लय ही सांभाळली गेली. कवितेत नरसिंहाचे अजून एक पद आले आहे. पोढो पोढोने प्राण जीवन मारा पोढोने, झुलो झुलोने जग जीवन मारा झुले छे सोनाना पारणामय. हे पद आहे शेजारती सारखे. त्याचा केवळ अनुवाद करण्यापेक्षा शेजारतीचा एखादा खंड ठेवता येतो का त्याचा विचार केला. पण नरसिंहाचे पद पुढे ज्या जाणीवेशी विसंगत भावाने येते त्यासाठी या शेजारत्यांचा भाषिक वजनभार पुरेसा वाटेना. शेवटी नागजोशींचे प्राचीन मराठी गीत भांडार काढून
पदात येणारी भाषेची रूपे, लय इत्यादींचा वापर करत स्वतःच हे पद लिहिले. निज घेई केशवा आता वाट पाहे शशी, लोपला हा दिस झाली पहा निशा निशी. निज निज रे माधवा कमळे फुलली जळी, पाळण्यात झोके घेई सुखे करुनी जगी. अशी आधीच्या ओळीतील पाळणा, त्यातील सतीचं का छिनालीचं पोर, यात पाळण्याच्या साहचर्य भावाने मध्येच हा उदात्त सूर दाखल होतो व त्यानंतर आलेल्या पुढच्याच वाक्यात एकदम छिनालीचं पोर हे दोन शब्दी वाक्य येते. तथाकथित नैतिक अनैतिक यांच्या रूढ संकल्पनांना धक्के देत तो धारेवर धरताना भक्ती परंपरेतील उदात्त समर्पित भाव व छिनालीचं पोर मधील अध्यारूप अनैतिकता ते एकाच पातळीवर आणतात व त्यातील विरोध भावानं दचकावून टाकतात. या दृष्टीने नरसिंहाच्या पदाचा निव्वळ अनुवाद करण्यापेक्षा त्या तोलाच्या जवळपास जाऊ शकेल की स्त्रोत भाषेतील सर्जनांतर्गत लक्ष भाषेत घडलेली सर्जन क्रिया असल्याने तो अनुवाद क्रियेतील ट्रान्सक्रिएशनचा आनंदाचा भाग ठरला. कवितेत संस्कृतीचे असंख्य सूक्ष्म घटक सर्जनात्मक कसे ठरत असतात याचा यामधून जणू काही प्रत्यय येतो. सीतांशूंच्या कवितांचा अनुवाद करताना वारंवार याची प्रतीती आली. याच कवितेचे म्हणजे प्रलय कवितेचे उदाहरण घ्यायचे झाल्यास या कवितेच्या पहिल्या खंडात पाणीयारा हा शब्द येतो. गुजरातेतील पारंपरिक रचनेत म्हणजे घराच्या रचनेत पाण्याचे माठ, हांडे, कळस ठेवण्यासाठी एक वेगळा ओटा असतो. पाण्यासाठी वेगळा ओटा असणे व त्यासाठी वेगळा स्वतंत्र शब्द असणे लक्ष भाषेत म्हणजे मराठीत मला आढळले नाही, किंवा असल्यास ती माझी मर्यादा आहे. पाणीयारे दिवाणी थरकत ज्योतचा अनुवाद आधी मी कळशीतल्या पाण्यात थरकती ज्योत असा केला होता. पण तरीही कवितेत आधी आलेली नागाची प्रतिमा, त्याच्या डोक्यावरचा मणी, पुढील ओळीतील कामिनीचा संदर्भ आणि वरील अनुवादित ओळ यांच्यात अर्थपूर्ण संबंध निर्माण होतो असे वाटेना. प्रत्यक्ष कवीशी याबाबत चर्चा केली असता कळले की आपल्याकडे तुळशी वृंदानापाशी संध्याकाळी दिवा लावण्याचा लोकपरंपरेचा संकेत आहे. तसेच गुजरातेत संध्याकाळी स्त्रिया या पाणीयाऱ्याजवळ सुद्धा दिवा लावतात. हा परंपरेचा संकेत लक्षात आल्यावर कवितेतील पाणी आणि जीवन, पाणी आणि कामभाव, मृत्यू आणि जीवन, मृत्यू आणि कामभाव यांच्या विस्तारत जाणाऱ्या अर्थवलयांची पुष्कळ सूचकता जाणता आली. मराठीत लक्ष भाषेत पाणवटा हा शब्द तयार करत ठेवल्यानं आशयस्तराची हानी टाळण्याचा प्रयत्न केला. सीतांशूंच्या कवितेत अनोख्या संमिश्रतेने घडलेला हा भाषाकोश कविताविषयक लोकप्रिय धारणांना प्रश्न विचारतो असे नव्हे, तर जगण्यातल्या यांत्रिकतेवर, कर्मकांडी झुंडीवर, मानवी सभ्यतेला नख लावणाऱ्या साचेबंद यांत्रिक दृष्टिकोनावर मात करायची असेल तर मानवी जगण्यातल्या सर्जनशील कल्पकतेची गरज अधोरेखित करतो व आपल्या जाणीवेचे क्षेत्र विस्तारित करत राहतो. कविते संबंधीच काय तर साहित्याच्या अनुवादासंबंधी त्यातील सूक्ष्म प्रक्रियेविषयीचे हे लिहिणे बोलणे असेच चालत राहील. या दोन भाषा संस्कृतीतील संवाद, समन्वय, पालवीफूट, विरोध, संघर्ष यांच्या प्रक्रियेतून पार होत सर्जनाची, अंशतः पुनर्सर्जनाची प्रतीती घेता येते. शोधाच्या नव्या जागा सापडतात आणि ही प्रक्रिया अव्याहतपणे अशीच सुरू राहते. धन्यवाद.